रामकृष्ण हरी. जुलै महिना जवळ आला की महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांच्या मनात एक वेगळीच ओढ जागी होते. घरातील तयारी सुरू होते. टाळ, मृदुंग आणि वीणेचा नाद पुन्हा एकदा घुमू लागतो. भगव्या पताका वाऱ्यावर डोलू लागतात आणि प्रत्येकाच्या ओठावर एकच नाम असतं, ज्ञानोबा तुकाराम. कारण आता वेळ आलेली असते महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या भक्ती सोहळ्याची, म्हणजेच आपल्या आषाढी वारीची. आषाढ महिना चालू झाला की सर्वांच्या मनात एक प्रश्न नक्की असतो की माऊलींची पालखी नेमकी कोणत्या दिवशी कुठे असणार, कोणत्या गावात मुक्काम असणार, रिंगण कधी होणार आणि पंढरपूरमध्ये भव्य प्रवेश कधी होणार. जर तुम्हालाही हे सगळं एकाच व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत आणि अचूक माहितीच्या आधारावर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण आषाढी वारी 2026चा संपूर्ण पालखी प्रवास अनुभवणार आहोत. तर 8 जुलै 2026 म्हणजेच बुधवार अखेर तो पवित्र दिवस उजाडतो, ज्याची लाखो वारकरी वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. आळंदी नगरी पहाटेपासूनच भक्तांनी फुलून गेलेली असते. दुपारी 3 वाजता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका पालखीत विराजमान होतात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात, अभंगाच्या गजरात पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते. या एका क्षणापासून भक्ती, सेवा आणि समतेचा अद्भुत प्रवास सुरू होतो. पुढील 2 दिवसात पालखी पुण्यात पोहोचते. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले भाविक माऊलींचं दर्शन घेतात, तर अनेक सेवाभावी मंडळी वारकऱ्यांसाठी पिण्याचं पाणी, अन्न आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देतात. त्यानंतर 11 आणि 12 जुलैला पालखी सासवड येथे मुक्कामी असेल. इथून पुढे प्रत्येक पावलागणिक विठ्ठलाच्या भेटीची ओढ आणखी वाढत जाईल. यानंतर 13 जुलैला जेजुरी, 14 जुलैला वाल्हे आणि 15 जुलैला नीरा स्नान करून पालखी लोणंदला पोहोचते. नीरा नदीवर पारंपरिक स्नान हा वारीतील अत्यंत भावनिक आणि पवित्र क्षण मानला जातो. हजारो वारकरी हरिनामाचा गजर करत या परंपरेत सहभागी होतात. 16 जुलै हा वारीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस. लोणंदहून पुढे चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिलं उभं रिंगण पार पडतं. माऊलींचा अश्व रिंगणात धावतात. संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाने दुमदुमून जातो. हा क्षण पाहण्यासाठी हजारो भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. त्यानंतर पालखी तरडगाव येथे मुक्कामी पोहोचते. पुढे 17 जुलैला फलटण, 18 जुलैला बरड आणि 19 जुलैला नातेपुते असा पालखीचा प्रवास सुरू राहतो. प्रत्येक गावात माऊलींच्या स्वागतासाठी रांगोळ्या, फुलांची उधळण आणि हरिनामाचा गजर ऐकायला मिळतो. वारकरी थकलेले असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यात विठ्ठल भेटीचं स्वप्न स्पष्ट दिसतं. तर आता माऊलींची पालखी विठुरायाच्या भेटीच्या अगदी जवळ पोहोचलेली असते. प्रत्येक पावलागणिक भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी खुलत जातो. थकलेले पाय असतात, पण मन मात्र विठ्ठलाच्या दर्शनासाठी अधिकच आतुर झालेलं असतं. 20 जुलैला पालखी पुरंदवडे येथे पोहोचेल. इथे वारीत पहिलं गोल रिंगण पार पडतं. माऊलींचा पवित्र अश्व मैदानात वेगाने धावतात. संपूर्ण परिसर पुन्हा ज्ञानोबा तुकाराम या जयघोषाने दुमदुमून जातो. पुढे 21 जुलैला खडूस फाटा येथे वारीतील दुसरं गोल रिंगण पार पडतं. हजारो वारकरी हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या उत्साहाने उपस्थित असतात. रिंगणानंतर पालखी वेळापूर येथे मुक्कामी पोहोचते. संध्याकाळी संपूर्ण गाव हरिनाम, भजन आणि कीर्तनाने भारून गेलेलं असतं. 22 जुलै हा दिवसही तितकाच विशेष असतो. ठाकूरबा समाधी परिसरात तिसरं गोल रिंगण पार पडतं. याच दिवशी टप्पा येथे संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांची बंधू भेट हा अत्यंत भावनिक सोहळा संपन्न होतो. हजारो वारकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. हा क्षण अनुभवण्यासाठी देशभरातून भाविक येतात. त्यानंतर पालखी भंडी शेगाव येथे मुक्कामी पोहोचते. आता विठुरायाचं घर अगदी जवळ आलेलं असतं. 23 जुलैला बाजीराव विहीर परिसरात गोल आणि उभं अशा दोन्ही प्रकारचं रिंगण पार पडतं. त्यानंतर पालखी वाखरी येथे मुक्कामी पोहोचते. वाखरी हे पंढरपूर पूर्वीचं शेवटचं आणि अत्यंत महत्त्वाचं ठिकाण. या मुक्कामात प्रत्येक वारकऱ्याच्या मनात एक भावना असते, उद्या अखेर माझ्या विठुरायाचं दर्शन होणार, त्याच्या नगरीमध्ये माझा प्रवेश होणार. 14 जुलै म्हणजेच आषाढ शुद्ध दशमी पहाटेपासूनच वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. वाखरीहून माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. मार्गात अखेरचं उभं रिंगण पार पडेल आणि त्यानंतर लाखो वारकऱ्यांच्या जयघोषात सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये भव्य प्रवेश करतील. हा क्षण केवळ डोळ्यांनी पाहण्याचा नसतो, तर आयुष्यभर मनात साठवून ठेवण्याचा असतो. आणि मग उजळतो तो दिवस ज्यासाठी हा संपूर्ण प्रवास केलेला असतो. मैलोन मैल त्या विठुरायाची ओढीची आस घेऊन लोकांनी
हा प्रवास पूर्ण केलेला असतो. तर 25 जुलै 2026 म्हणजेच आषाढी एकादशी पहाटेपासूनच चंद्रभागा नदीचा किनारा आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर लाखो भाविकांनी फुलून गेलेला असेल. विठुरायाच्या दर्शनासाठी लांबलचक रांगा लागलेल्या असतात. अनेक वारकरी या दिवशी आपल्या अनेक वर्षाच्या नवसाची पूर्तता करतात. ज्ञानोबा तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी आणि पुंडलिक वरधरी विठ्ठल या जयघोषांनी संपूर्ण पंढरपूर भक्तिमय होऊन जातं. पण खरं पाहिलं तर इथे वारी संपत नाही. इथून प्रत्येक वारकरी आपल्या घरी फक्त विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतत नाही, तर सोबत घेऊन जातो संतांचा संदेश, समतेचा, सेवाभाव, प्रेमाचा आणि अखंड नामस्मरणाचा संदेश. म्हणूनच वारी ही केवळ एक यात्रा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, भक्तीचा आणि मानवतेचा जिवंत वारसा आहे. जर तुम्हालाही आयुष्यात एकदा तरी ही दिव्य वारी अनुभवायची असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. जय हरी विठ्ठल, राम कृष्ण हरी. आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका नव्या भक्तिमय प्रवासात. जय हरी विठ्ठल, राम कृष्ण हरी.